थँक्यू सो मच. कॅच सुटल्यानंतर खऱ्या अर्थानं पायाखालची माती सरकली होती. अनेक वेळा आम्ही कॉमेंट्री करतो, कॉमेंट्री बॉक्समधनं क्रिकेट खेळणं हे बघायला सोपं वाटतं, मैदानाच्या आतमध्ये फार काही गोष्टी बदललेल्या असतात. आणि जिथे निश्चित स्वरूपात विनीत यांच्या पाया पाडायला हवं, ज्यांनी तो कॅच टिपला. मेंटेनन्स संघाला पुन्हा एकदा सॉरी, ज्यांनी विश्वास माझ्यावरती ठेवला आणि मला तिथे ठेवलं होतं. कॅच सुटला, नेक्स्ट मॅचला 100%. जाऊया मॅचला सुरुवात. सेमीफायनलला सुरुवात, दुसरा सेमीफायनल. धन्यवाद केवलजी घरत, चांगली साथ तुम्ही दिली. आणि कालच्या दिवसापासून जो सावे काकांचा दरारा होता की फायनलला आम्ही जाणार, आणि तो फायनलला संघ दाखल झालाय. आता आणखीन एक पडाव दूर आहेत. मॅचला सुरुवात, गोलंदाजी ट्रॅकवरती लारा. हॅलो. आणि लगातार 5 वर्ष सनी मोरे कॅप्टन आम्हाला मेसेज देतात की सलग 5 वर्ष मेंटेनन्स संघ फायनलमध्ये. ही जमेची बाजू आहे. मेंटेनन्स संघाचे अथक परिश्रम आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने या मेंटेनन्सनं खेळ दाखवला आणि सलग 5व्या सत्रामध्ये फायनलचं तिकीट. आणि सामने ज्या वेळेला असतात त्याही वेळेला मेंटेनन्स संघाचं खूप अरेंजमेंटमध्ये सिंहाचा वाटा असतो. यंदाच्या वर्षात मी निश्चित स्वरूपात मेंटेनन्स संघाने देखील भरपूर मेहनत घेतली. अभिजित पवार सरांचं तेवढंच कौतुक करावं लागेल. सुमित ठाकूर असतील, अनिल देशमुख सर असतील, लक्ष्मण पवार सरांचा सिंहाचा वाटा, आणि तदनंतर सर्वेसर्वा फ्रेदून सर यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला साथ दिली. आणि आज ही स्पर्धा सलग फायनलच्या मॅचमध्ये पोहोचत आहेत. विनीतच्या कॅचकरिता 200 रुपये, षटकारासाठी ओके, आणि दर्शनच्या 3 षटकारासाठी 300 रुपये. चंद्रकांत घरत, ब्रँड इज ब्रँड ऑफ बहाडोली, चंदूभाई यांच्या माध्यमातून आपण पाहतात हे कॅश प्राईज आलेलं आहे 500 रुपये. विनीत या, दर्शन आणि विनीत आपण दोघांनी देखील या. आणि चंद्रकांत घरत सरांच्या शुभ हस्ते आपण हे देणार आहोत 500 रुपये. 3 षटकार ठोकले ते म्हणजेच दर्शननं, आणि 2 षटकार विनीतनं. कठीण काळात, संघर्षाच्या काळात खूप चांगल्या खेळाला सावरलं आणि अंतिम मॅचचं तिकीट. मुथाळ मामा कसं वाटतं, मेंटेनन्स संघ फायनलला गेलाय? छान वाटतंय. आज विनीत मोरे यांचे देखील स्काय विनीत या इंस्टाग्राम चॅनलवरती आपण जावा आणि ड्रोनचे खूप चांगले शूट आपण पाहिले असतील. या वळला चेंडू बऱ्याच काळ हवेत होता. इथून आपण पाहतात सेमीफायनल क्रमांक जर तपासून पाहिली तर इथं 2ला सुरुवात होते. यानंतर एका बाजूला फ्रेडॉक्स 100 ब्लू आर्मी आपल्याला यष्टांच्या मागे बघायला मिळते, ज्यांनी खूप चांगले क्रिकेट दाखवलं आणि अंतिम मॅचचं आता पद ज्यांनी पटकावलंय. 3 वेळा चॅम्पियन, 1 वेळा रनरअप, अल्लाईचं मैदान, आणि त्यावर्षी रनरअप राहिले. 2023चं ते कॅलेंडर आणि यंदा 2026. आणि त्यावेळेला अभिजित पवार सर सांगतात की आम्ही पाणी पाजणारे होतो मेंटेनन्सला. यंदाच्या वर्षात काय होईल? बॉलचा खेळ झाला. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 5 धावा या धावफलकावरती आहेत. सुमित ठाकूर सरांनी खूप चांगली साथ आम्हाला दिली समालोचनाच्या माध्यमातून. हौशी कलाकार आहेत ते. गोलंदाज तयार, खोलातला बॉल होता, इथे खेळून काढलंय, फक्त मिळते ती म्हणजे सिंगल. आणि या सिंगलच्या सहाय्याने अमर पाटील आम्हाला दर्शवतात की धावसंख्या फलकावरती जाऊन पोचले 6. 4 बॉलचा खेळ झालाय. चांगला मॅच पाहायला मिळाला या आधीचा, जिथे वैजेंद्रला बाद केलं सनीनं. तदनंतर आपण पाहतात याही वेळेला चेंडू बराच काळ हवे, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, अँड टेकन, फलंदाज बाद, गॉन. क्लीन शेव आणि मेंटेनन्सचे आपण पाहतात किंग अर्थातच चंद्रकांत घरत यांच्याकडनं हे 500 रुपये वितरित. विनीतच्या 2 षटकारला 200. आणि भरपूर जास्त क्रिकेट प्रेमी प्रत्येक वर्षी ट्रॉफीसाठी ज्यांची हिस्सेदारी असते, 4th क्रमांकाचं पारितोषिक दिलेलं आहे ते म्हणजेच प्रज्वल यांचे वडील अर्थात चंद्रकांत घरत. आणि बक्षिसामध्ये कधीच माघार नाही. या आधीचा मॅच तुम्ही पाहिला असेल, स्टोअरचा होता. जरी मेंटेनन्स संघ खेळतोय परंतु स्टोअरला बक्षीस लावलं, तिथे त्यांचा मुलगा आहे. हे प्रेम असलं पाहिजे. आणि जिथे आपण पाहतात चंद्रकांत घरत सरांच्या माध्यमातून हे 300 रुपये चंदनला. येस, ऑल राईट. चंद्रकांत घरत यांना कॉंग्रॅच्युलेशन.
चंद्रकांत घरत यांना अभिनंदन, त्यांचा संघ फायनलमध्ये पोहोचलाय. RP सर खुश असतील. जितूभाऊनी मनात निश्चित स्वरूपात उत्कर्षला स्मरण केलं असेल की भाई कॅच सोडलाय तू, परंतु विनीतनं सांभाळला. धन्यवाद विनीत. आणि फायनलमध्ये आणखीन बक्षिसं वाढतील. चंदूभाई चार्ज झाले का ते कोणाचं ऐकत नाही आणि निश्चित स्वरूपात बक्षिसं वाढणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती जर तपासून पाहिलं तर पहिलं षटक संपल्यानंतर 6 धावा. जिम्मी बाद झाला, जो QC बोनक्राफ्ट या संघाचा अत्यंत महत्त्वाचा खेळाडू, ज्यानं सध्या तरी संपूर्ण स्पर्धेमध्ये एक हाती किल्ला लढवला QCसाठी. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. विनीत मोरेस. काय विनीत, या इंस्टाग्राम चॅनलवरती आपण जाऊन पाहू शकता. आजच्या दिवसामध्ये फ्रेदून प्रीमियर लीगचं जे थ्रोनने शूट केलंय त्याचा अतिशय सुंदर व्हिडिओ, जो प्रत्येकाच्या मनामध्ये भरेल. ज्या पद्धतीची क्वालिटी विनीतनं मेंटेन केलेली आहे, अगदी कमी कालावधीमध्ये एक युवा म्हणून उद्योजक त्यांना म्हटलं तरी चालेल, त्यांना काहीतरी नवीन करण्याची संकल्पना सातत्यानं असते आणि ते विनीत मोरे ब्रँड धनसारचे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जो आज व्हिडिओ त्यांनी क्रिएट केला आहे, संध्याकाळी प्रत्येकाच्या मोबाईलला तो स्टेटसला राहील आणि इंस्टाग्रामला व्हायरल होईल. फ्रेदून प्रीमियर लीगचा घवघावा संपूर्ण पालघर जिल्ह्यात नव्हे तर इंस्टाग्रामवर प्रत्येकाला वेळ लावेल असा तो व्हिडिओ आपल्यापर्यंत संध्याकाळी जरूर पोहोचेल. आणि त्याही गोष्टी विनीतनं कैद केल्यात. जाऊया मॅचकडे. सेकंड सेमीफायनलचा मॅच चालू आहे. लवकर बाद झाले जिमी आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. त्यावेळेला गोलंदाज आलेत सौरभ. संतोष लांडगे सर आणि मिलिंद शेडगे सरांचं पुन्हा एकदा आगमन या अंतिम सत्राकडे येत असताना स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोचते आत्तापर्यंत ती म्हणजेच 6. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. इथे देखील सॉफ्ट हँडनं बॉलला खेळले. बघता बघता आपण पाहू शकाल सिंगल इथे परिपूर्ण झाली. या धावसंख्यांचा आकार घेत धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 7. सिंगलनं आता स्कोर कार्ड पुढे सरकतोय. धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजे 7. षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकातला खेळ चालू असताना आपण पाहतायत स्कोर कार्डला धावसंख्या 7 जाऊन पोहोचतायत. गोलंदाज तयार. या वेळेला फटका बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि इझी कॅच. लारा यांच्याकडनं झाली चुकी. आता जिमीला बाद झाल्यानंतर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच गणेश आणि गणेशच्या साथीनं यश. या 2 खेळाडूंनी आता QC बोनक्राफ्ट या संघाकरिता एक चांगलं क्रिकेट दाखवून द्यावं लागेल या मॅचमध्ये. सगळ्याच मॅच तुम्हाला कुठला एकटा खेळाडू जिंकून देऊ शकत नाही. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतायत आता जिम्मी नसताना काहीतरी संघाला करून दाखवण्याची योग्य वेळ. चांगला चेंडू. चेंडू अगदी शरीरावर जाऊन आदळलाय. जिथून आपण पाहतायत धावसंख्या आकार घेते ती म्हणजेच आत्तापर्यंत 8 वरती बॉलचा खेळ झाला. या षटकातला 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 8 रन. एका बाजूला प्रोडक्शन संघ आता थोडंसं आगेकूच करते. अनेक वेळा प्रोडक्शन विपक्षात मेंटेनन्स ही फायनल आपण पाहिलेली आहे. या वेळेला क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. दांडी गुल. मागचा दरवाजा उघडा राहिला. शिरकाव केला गोलंदाजानं आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. गॉन.
यावेळेला आपण पाहतायत षटक क्रमांक 2 मध्ये खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत क्यूसी बोनग्राफ्टच्या संघापर्यंत एक मोठी धावा उचलण्यासाठी जिथे जे दोन फलंदाज महत्त्वाचे होते त्या दोन फलंदाजांना डगआउटच्या दिशेने पाठवण्याचं मानस राखलं. इथे देखील फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. बॉलला फील्ड करतील तुर्तास मिळतं ती म्हणजेच इथून सिंगलला आता कन्वर्ट केले. डबलमध्ये रनआउटची संधी बनली आणि पंचांनी बोट उचललाय आकाशाकडे. विकेटचं पतन फलंदाज बाद गॉन. टीव्ही अंपायरकडे मात्र आपण पाहतात हा सिग्नल दिलाय पंचांनी की तिसऱ्या पंचांची मदत आम्हाला घ्यावी लागेल आणि त्या अनुषंगाने मात्र आपण पाहतायत काय रे आउट का. OUT आउट. फलंदाज बाद होतात गणेश. म्हणजेच धावसंख्या फलकावरती 9 वरती स्थिर आहे. 9 धावा धावफलकावरती. फायनलचा मॅच कुणासोबत कोण उभा राहील. एका बाजूला फ्रेडॉक्स 100 मेंटेनन्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रोडक्शन संघानं एक चांगली संघाची बांधणी केली आणि एका बाजूला आपण पाहताय छोटा पॅक बडा धमाका दर्शन जिथे मेंटेनन्स संघाकडनं सध्या या संपूर्ण स्पर्धेत ज्यानं भरीव कामगिरी केली आणि तदनंतर आपण पाहतात सनी यांची गोलंदाजी, मयंक यांची गोलंदाजी, विनीत प्रभावी ठरला आणि सगळ्याच क्षेत्ररक्षकांनी चांगली साथ दिली फक्त उत्कर्ष पाटील सोडून. परंतु हरकत नाही, येणाऱ्या मॅचमध्ये आम्ही तीही कामगिरी चांगली करू. धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली तर आत्तापर्यंत जाऊन पोहोचतंय 9 धावा. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 9 धावा ह्या सध्या धावफलकावरती आहेत आणि गोलंदाजी ट्रॅकवरती लारा हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही. लारासारख्या खेळाडूंना देखील कॅच सुटताना पाहायला मिळाला आणि त्याही गोष्टी थोड्याशा अचंबित करणाऱ्या राहिल्या. सावे काकांच्या देखील भरपूर अपेक्षा होत्या आमच्याकडनं आणि त्याही देखील थोडेसे नाराज झाले. परंतु विनीतच्या पाया पडायला हवा. धावसंख्या फलकावरती जाऊन पोचते ती म्हणजेच 9. आता येणारी 18 बॉल आहेत. या 18 बॉलमध्ये किती टार्गेट सेट होणार आणि एका बाजूला आपण पाहतायत प्रियोसी पॉवर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल खेळलाय. कव्हरचा खेळाडू डीपमधनं सौरभ वेगाने पुढे येईल आणि तत्पूर्वी बॉलला फील्ड करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 10 रन. 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. तिसऱ्या षटकाला सुरुवात आणि तिसऱ्या षटकात वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक लारा घेऊन आलेत. निश्चित स्वरूपात देशमुख सरांचा आता संघ जो डगआउटमध्ये बसला. सकाळच्या दोन्ही मॅचमध्ये त्यांनी सीमारेषेच्या लगत त्यांनी आपलं स्थान ग्रहण केलं होतं. आता ते देखील मागे आले डगआउटमध्ये आणि संघ देखील थोडासा बॅकफुटला आलाय की काय. देशमुख सर आपल्याला पाहायला मिळतात जिमी बाद झाल्यानंतर थोडंसं टेन्शन वाढलं, शांतता पसरलंय डगआउटमध्ये. टाचणी पडेल त्याचा देखील आवाज येईल क्यूसीच्या डगआउटमध्ये. हरकत नाही. येणारे 17 बॉल आहेत. 17 बॉलमध्ये चांगल्या धावा जर उभ्या केल्या लढण्यासाठी 40-45 रन तर या निश्चित स्वरूपात गोलंदाजी तुमच्याकडे देखील अचूक आहे आणि त्या गोलंदाजीचा एक चांगला भार सांभाळत असताना तुम्ही एक उत्कृष्ट कामगिरी दाखवली तर या मॅचमध्ये अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. चांगला चेंडू इथे देखील आपण पाहतायत बोट उचलले आकाशाकडे म्हणजेच विकेट मिळाली. फलंदाज इथे बाद झाला. तू चल में आया ही स्थिती सध्या मैदानाच्या आतमध्ये. क्यूसी करिता धक्का क्रमांक 3 गॉन.
नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच गौरव, जो सध्या दाखल झालाय मैदानाच्या आत. QC या संघाकरिता सेमीफायनल क्रमांक 2. या सामन्यातला पराभव संघ पुन्हा एकदा फ्रेडकल 500 या संघासमोर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी खेळताना बघायला मिळेल. चांगली गोलंदाजी लारा यांनी या संपूर्ण स्पर्धात ॲज अ बॉलर म्हणून खूप चांगली कामगिरी केली. फलंदाजीसाठी देखील त्यांचा गुणवत्ता दाखवून दिली त्यांनी. आज शेवटचा दिवस या स्पर्धेचा. फ्रेडून फाउंडेशन पुरस्कृत फ्रेडून प्रीमियर लीग मध्ये मात्र एक अत्यंत सुंदर अशी ही स्पर्धा आज शेवटच्या दिवसामध्ये पोहोचली. हो, आणि तो तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाचा सामना असेल तो 3 षटकांचा राहील. लक्षात घ्या, जिथे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. या सामन्यातला जो पराभव झालेला संघ आणि एका बाजूला मेंटेनन्सच्या अगेन्स्ट पहिल्या सेमीफायनलमध्ये हरला तो संघ फ्रेडकल 500. 3 षटकं हाताळली जातील, 3 गोलंदाज वापरले जातील. आलाय चौकार. जाऊया मॅचकडे. गोलंदाज तयार. चौकार जर आला आणि त्या चौकारानं धावसंख्या फलकावरती भरपूर वेळानंतर स्क्रोल झाली 14 वरती. इथे देखील स्टेप आउट जरूर झाले, परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही करू शकलेत. आता येतोय डॉट बॉल. लारा यांनी देखील गोलंदाजी चांगली केली आणि षटक संपले. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती स्थिर आहे, ती म्हणजे 14 वरती. 14 रन्स, 14 धावा धावफलकावरती आहेत. सध्या येणारे 12 चेंडू. चला थोडं स्पीडअप करा, पाणी देखील आतमध्ये जात आहे. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे मंदार आणि विशाल यांना. षटक हाताळण्याकरिता सज्ज होत आहेत. बॉलर बली आलेत. चौथ्या षटकामध्ये बली यांना आपण पाहतात. चौथ्या षटकाला सुरुवात. चांगला चेंडू, अगदी वेगवान पद्धतीने चेंडू हाताळला. अक्षय पाटील वेगानं बॉलपर्यंत पोहोचले. वैतरणा एक्सप्रेस म्हणून सध्या खूप चांगली फलंदाजी त्यांनी सकाळच्या सत्रात देखील केली. इथून सेमीफायनलचा मॅच आहे. जर संघ जिंकला तर फायनलचं तिकीट आणि फायनलला फ्रेडॉक्स 100 मेंटेनन्स पुढे उभा आहे. मयंक पाटीलनं प्रभावी केलं मागील षटकामध्ये, मागील मॅचमध्ये. सकाळच्या सत्रात तो सामना जेवढा महत्त्वाचा होता त्यावेळेला मयंकची गोलंदाजी नाही चालली, परंतु मोठ्या मॅचचा मोठा हिरो म्हणून स्वतःला सिद्ध केलं त्यानं आज पुन्हा एकदा मैदानाच्या आत. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती आपण पाहतात सिंगल, त्यानंतर डॉट. आता 10 बॉल येणारे बाकी आहेत. ह्या चौथ्या षटकाला इथून सुरुवात होते. 5-5 षटकांचं क्रिकेट, ज्यामध्ये 4 गोलंदाज वापरले जात आहेत. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी 3 षटकांचा मॅच राहणार आहे. ऑन साईडला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टिपलाय कॅच आणि संपला इथे खेळ. फलंदाज बाद, गॉन.
हा पवार सर 4 ओव्हर. या वेळेला फटका खूप चांगला आहे. ताकदीचं इथे प्रदर्शन केलं आणि बॉलला फेकून दिलं. सीमारेषेच्या बाहेर आलाय षटकार. 6 धावा. आता चौथ्या षटकात आपण पाहतायत जो षटकार ठोकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. हर्षल लेट एंट्री परंतु ग्रेट एंट्री. चांगला फटका खेळला. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकणं तेवढंच सोपं नसतं मुख्य खेळपट्टीवरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॉल चाललाय. फाईन लेगचा खेळाडू वेगानं बॉलपर्यंत आले. शॉर्ट लेगमधून धावसंख्या जर तपासून पाहिली तर 1 ना आकार घेईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच आत्तापर्यंत 22 रन्स 22 धावा. या षटकातील अगदी शेवटचा बॉल आहे. प्रथम प्रीमियर लीगचं वर्ष 5 आणि 5व्या पर्वात सलग खूप जबरदस्त सामने राहिले. यंदा अल्लाळीचं मैदान आपल्याला पाहायला मिळालं आणि या अल्लाळीच्या मैदानात अगदी निसर्गरम्य असं हे वातावरण. क्रीडासाठी पोषक फटका खेळले आणि कॅच सोडलाय. कॅच ड्रॉप होताना आपण पाहिलेले आजच्या दिवसामध्ये 2 धावा इथून परिपूर्ण झाल्या. या धावसंख्या 2. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर आता चौथं संपतंय. चौथ्या षटकाचा खेळ संपला आणि चौथ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 24. सचिन भोईर साहेब तदनंतर उल्हास भोईर सरांचं देखील आगमन. मुथाळ मामा हे सगळे इथे येतात. उल्हास राऊत आपल्याला पाहायला मिळतात. या सगळ्यांचं स्वागत आहे. षटक संपले. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर आत्तापर्यंत धावफलक थोडंसं शांतच दिसलं. 24 बॉलचा खेळ संपला. 24 धावा धावफलकावरती लागल्या. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे. बॅट्समन हर्षल. अभिसर अभिजित पवार सर आहेत का? या ना कॉमेंट्री बॉक्समध्ये. इथे देखील आपण पाहतायत 5व्या षटकाला सुरुवात आणि 5व्या षटकाची सुरुवात होत असताना गोलंदाज सौरभ आलेत. प्रथम षटका या वेळेला आपण पाहतायत कॅच कॅरी आणि फलंदाज बाद हर्षल गॉन. ऑलरेडी उशिरा आला मोठी म्हणला कसली रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शान माझी सासू तुझी मदर हे माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर थांबून माझी नजर. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं टिंपल ते पाहिजे एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं टिंपल ते पाहिजे मुथाळ मामा सीट. नवीन बॅट्समनचं नाव कळवा. अक्षय आलेत मैदानाच्या आतमध्ये. इथे जर पाहिलं तर षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर सध्या आत्तापर्यंत तपासून पाहिलं तर धावसंख्या फलकावरती 5व्या षटकात धावा अगदी स्थिर झालेल्या आहेत 24 वरती. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. आज सेमीफायनलचा सामना देशमुख सरांचा संघ थोडासा अडचणीत आल्यानंतर धावसंख्यांना थोडंसं शांत लावले. खराब बॉल ह्या चेंडूला मात्र इथून उत्तर देण्यासाठी फलंदाजाला संधी होती परंतु त्या बॉलचा नाही समाचार घेता आला. थँक्यू सो मच विनीत मोरे. स्काय विनीत
जे आज आपल्या या स्पर्धेसाठी जोडले आणि तदनंतर यानंतरचा सामना फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु तृतीय आणि चतुर्थ क्रमांक या स्पर्धेमध्ये जो एक मॅच आहे तोही आपण घेणार आहोत. जीवन यांनी जर 6 मारला तर मुथाळ मामा यांच्याकडनं 500 रुपये 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आता जीवन यांच्याकरिता हे कॅश प्राईज आलेलं आहे. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतायत हा बॉल व्हाईट बॉल येतोय. या व्हाईट बॉलने स्कोर काढला. धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 27 वरती. सध्या जर तपासून पाहिलं तर धावांची गती जाऊन पोहोचते 27 वरती. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 2. या षटकामध्ये एक्स्ट्रामध्ये गोलंदाजी प्रचंड प्रमाणात झाली. जो कालच्या दिवसात देखील मी उल्लेख केला ज्या मालगाणीप्रमाणे हे धावफलक जे असं आता चेंडूंचं जे षटक लांबवत चाललंय. पुन्हा एकदा तिसरा बॉल वाईड येतोय आणि या तिसऱ्या बॉल वाईड नंतर आता धावसंख्यांना उधाण मिळालं. चर्चा आली या स्कोर कार्डला जिथे स्कोर कार्ड रुचलं होतं फलंदाजांवरती. आता गोलंदाजाची कृपा आणि जिथे धावसंख्या फलकावरती आकार घेते जाऊन पोहोचली ती म्हणजेच 28. यानंतर या सामन्यातला पराजयित संघ तिसरं आणि चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिकासाठी खेळण्यात आपल्याला पाहायला मिळेल. तो सामना असेल 4 षटकांचा. चौथा बॉल वाईड आलाय. तर गोलंदाजाला निश्चित स्वरूपात स्वतःची एक चांगली लेंथ शोधावी लागेल. फायनलचा सामना हा आपण पाहतायत 5 ओव्हरचाच राहील आणि तदनंतर नेक्स्ट मॅच हा 4 षटकांमध्ये तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकासाठी खेळला जाईल. अभिजित पवार सरांचा निश्चित स्वरूपात तो कॉल आहे की लीग पद्धतीनं 5 षटकांचा फायनलचा मॅच राहील आणि तदनंतर नेक्स्ट मॅच हा 4 षटकांमध्ये. परंतु या मॅचमध्ये आता 5वं षटक संपायचं नाव घेत नाही. आतापर्यंत 7 बॉल हाताळले जिथे आपण पाहताय 4 बॉल वाईड आले. फक्त आणि फक्त 2च चेंडू इथे ग्राह्य धरले गेलेत अमर पाटील यांच्या माध्यमातून. हा चेंडू चांगला. ही लाईन आता मिळाली. सूर सापडला आणि शरीरापासून दूर ठेवणारा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. क्यूसी बोनग्राफ्ट हा संघ एका बाजूला तर फेरोसी पॉवर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली. जिम्मी बाद झाल्यानंतर धावसंख्या काही वेगानं आल्या नाही पुढे. बॅटची कड आणि फलंदाज बाद. या संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक जास्त सामने कुठला संघ खेळला तर तो आहे क्यूसी. आगरी कोळ्यांच्या हक्केला धावणाऱ्या एकविरा माऊलीला स्मरण करत असताना डीजे मंदार आणि विशाल यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने इथे मधुर गीतांची मेजवानी मागचे 2 दिवस आपण पाहिले. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 29. जो विकेट मात्र मिळाला प्रथमेश गोवारीच्या विकेट करिता सचिन भोईर आगरीपाडा यांच्याकडनं आपण पाहतात 100 रुपयाचा कॅश प्राईज आले. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा खोलातला बॉल होता. दुकटणचा खेळाडू प्रथमेश गोवारी कमी वयामध्ये चांगलं क्रिकेटच्या परिपटलावरती ज्यांनी काम केलेलं आहे. आता इथून 2 धावा तर पूर्ण झाल्या. तिसरीचा प्रयत्न लारा आहेत तिथे बॉलला फील्ड करतील आणि यष्ट्यांचा डाव उधळतील. गॉन.
करत असताना फायनलची चाहूल लागेल संध्याकाळच्या सत्रात. अगदी खूप सुंदर असं नेत्रदीपक आयोजन. क्या बात है लारा, खूप चांगला कॅच, फलंदाज बाद. सर थँक्यू. अभिजित पवार सर तिथे असतील तर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. अभिजित पवार सर महत्वाचं आहे, या आपण 2 मिनिटं. चला फील्ड अरेंज करून घेतील आणि तदनंतर आपण या मॅचला सुरुवात करणार आहोत, जिथे टार्गेट आहे ते म्हणजेच 33 धाव्यांचा बॉल आहे. 30-30 मध्ये रन करायच्या. 33 पराजित सामना जो आपल्याला पाहायला मिळेल तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या मॅचसाठी, जे खेळाडू एकमेकांसमोर उभे राहतील. हॅलो. आज या ठिकाणी आपल्या फ्रेडून परिवाराचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय श्री नरिमन मेदोरा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा आपण क्रिकेट आणि ब्लड डोनेशन हा कॅम्प आपण नेहमीच घेतो. आज या ठिकाणी ही फायनल स्टेज आलेली आहे, म्हणून मला आपणा सर्वांना खास करून सांगायचं आहे की आज या ठिकाणी जे फायनल चॅम्पियनचं जे बक्षीस आहे, आज या ठिकाणी फ्रेडून सर आउट ऑफ इंडिया असल्यामुळे ते या ठिकाणी प्रेझेंट राहू शकत नाहीत.
तर त्यानिमित्तानं हे जे फायनलचं जे प्राईज आहे जे फ्रेडून सरांनी पर्सनली डिक्लेअर केलेलं आहे ते प्राईज मी आपली जी बी विनर टीम आहे, शेवटी विनर टीम ही फ्रेडूनच आहे, त्यामुळं माझ्यासाठी कोणती टीम हे इम्पॉर्टंट नाही आहे, माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे फ्रेडून फॅमिली. तर फ्रेडून फॅमिलीची जी बी टीम येणार आहे या ठिकाणी ती आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि एक स्पोर्टमॅनशिप जी आहे ती प्रत्येकाने ठेवावी ही माझी प्रत्येकाला एक विनंती आहे. हार जीत आहे आणि हार आहे म्हणून जीत आहे आणि जीत आहे म्हणून हार आहे, नाहीतर हार आणि जीतला व्हॅल्यू नाही आहे. तर ती स्पोर्टमॅनशिप तुम्ही तुमच्यात ठेवा. आणि जे फायनलचं जे बक्षीस असेल ते हेड ऑफिस मुंबई या ठिकाणी फ्रेडून सरांच्या उपस्थित आपणास मी खास आमंत्रित करणार आहे त्या विनिंग टीमला, चॅम्पियन टीमला, आणि त्यांनी ते सरांच्या उपस्थित आपल्याला ते प्रेझेंट करायचं आहे. तर तुम्ही आज जी बी 2 दिवस मेहनत केलेली आहे आणि आता हा क्षण आहे तुमच्या 4 टीमसाठी की हे विनिंगला जाण्याचं हे तुमचं एक स्वप्न आहे. त्या स्वप्नास माझ्या खूप शुभेच्छा आहेत. कोणती टीम असो माझ्यासाठी ती फ्रेडून टीम आहे आणि हे एक फ्रेडून परिवाराची एक ती टीम आहे आणि हा एक परिवार खूप मोठा आहे आणि ह्या परिवारासाठी हे खूप महत्त्वाचे सामने आहेत आणि ते घडावे. आणि आज आपलं हे 5वं पर्व आहे. माझी अपेक्षा आहे की हे पुढचे 50 पर्व ह्याच पद्धतीनं चालावे आणि ह्याच्यात कोणताही व्यत्यय न येता नेहमीच हे चालावे ही माझी अपेक्षा आहे. आणि त्यासाठी मला एक तुमचं माझे फ्रेडून परिवाराचे मेंबर एक स्पोर्ट्समॅन आणि म्हणून एक तुमच्याकडून मला एक अपेक्षा आहे, तुमच्यात ती ठेवा आणि बिंदास्त तुम्ही खेळा आणि बिंदास्त जिंका. जी टीम येणार आहे ती आपली टीम आहे आणि फ्रेडूनचीच टीम आहे, त्यामुळं जो बी विजय आहे शेवटी हा फ्रेडून परिवाराचा विजय आहे. फ्रेडून फाउंडेशनच्या माध्यमातून आज आपल्याला माहीतच आहे की आपण पालघरमध्ये एक मोठा उपक्रम चालू केलेला आहे. जे गरीब लोक आहेत, जे लोकांना या ठिकाणी उपाशी झोपत होते, ते आज 5 नोव्हेंबरपासून आपल्या पालघरमध्ये ते उपाशी झोपत नाहीत. त्या लोक प्रत्येकानं आपण पूर्णतः मोफत जेवणाची सोय केलेली आहे. हा एक आपला फ्रेडून परिवार म्हणून मला खूप त्याचा अभिमान आहे आणि ही अभिमानास्पद गोष्ट ही फक्त फ्रेडून आणि फक्त फ्रेडूनमध्येच घडू शकते. आज तुम्हाला सर्वांना मला सांगायची गरज नाही आहे की पण जर फ्रेडून सर येतात तर तुमच्या खांद्यावरती हात टाकून चालतात. हा असा एक मॅनेजिंग डायरेक्टर मिळणं खूप खूप म्हणजे खूप ह्याचं आहे. आपल्या नशिबानं आता आपण ह्या फ्रेडून परिवाराचे सदस्य आहोत. या निमित्तानं आपल्यासाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आज खरं सांगायचं म्हटलं तर एक बिझनेस चालवताना काही काटकसरी असतात, काही ह्या असतात, परंतु सरांनी कधीही आपल्यासाठी कुठलीही काटकसर नाही केली. आज तुम्ही जर बक्षिसाची अमाऊंट बघितली तर ती खूप मोठी आहे. माझ्या मते मला एक्झॅक्टली अनुभव नाही उत्कर्ष सांगू शकेल तुम्हाला, कारण तो प्रत्येक ह्या पालघर क्षेत्रातल्या मॅचेस तो अटेंड करतो. पण माझ्या अनुभवातून माझ्या ह्याच्यातून ही जी बक्षिसाची अमाऊंट आपल्याला डिक्लेअर केलेली आहे सरांनी, ती कदाचित पालघरमधले प्रथम पारितोषिक असतील असं माझा अंदाज आहे. आणि असे हे बक्षीस हे जे लावण्यात आलेले आहेत हे आपली स्पोर्ट्समॅनशिप बघण्यासाठी, आपलं टीमवर्क बघण्यासाठी. तर सरांची याच्यातून एक अपेक्षा आहे, हे मला टीमवर्क हे फक्त ग्राउंडवरती नाही तर मला हे टीमवर्क माझ्या कंपनीत पण दिसलं पाहिजे. आणि जो कंपनीचा ग्रोथ आहे तो कंपनीचा ग्रोथच कंपनीचा तुमच्या सर्व कामगारांचा ग्रोथ होणार आहे हे मी एक आत्मविश्वासानं सांगू शकतो. कारण आज मी स्वतः 2004 पासून आज 2026 पासून 22 वर्ष माझी झाल्यानंतर मी कधी हा विचार करू शकलो नाही की मला दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. तसेच आपल्याकडं माझ्यापेक्षा बी जुने कामगार आहेत जे 25-30 वर्ष गेले काम करत आहेत फ्रेडूनमध्ये, पण त्यांनी हा विचार केला नाही कधी की मला फ्रेडून सोडायचं आहे. आणि ही आपली खास जमेची बाजू आहे आणि ती जमेची बाजू आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. एक फ्रेडून परिवार म्हणून जसं मी सांगितलं की फ्रेडून फाउंडेशनच्या माध्यमातून आपण आता जो हा उपक्रम केलेला आहे गरीब लोकांना मोफत जेवण, हा खरोखर स्तुत्य उपक्रम आहे. आज जर त्याची पैशात व्हॅल्यू सांगायची झाली तर मी सांगेन की पैशात व्हॅल्यू नाही आहे त्या गोष्टीची, पण एक मानवतेच्या दृष्टिकोनातून त्याची खूप मोठी व्हॅल्यू आहे की जी आपण कोणी विचार नाही करू शकत.
आज आपल्या घरी एखादा पाहुणा येतो त्यावेळी आपल्या कपाळावरती आट्या येतात की आज पाहुणा आलाय, त्याला मी काय जेवण करू, आज तो पाहुणा आलाय माझ्याकडे, त्याला मी काय आणू आणि काय करू आणि काय नको. ही एका दिवसाचा आपल्याला प्रसंग येतो. इथं मला 365 डेज हे चालवायचं आहे. हे चालवत असताना कधीही साहेबांनी त्याच्यात कुठलाही हे नाही केला, काटकसर नाही केली किंवा असं नाही सांगितलं की अरे बाबा आज लोक जास्त आहेत, तुम्ही डाळ कमी वापरा की राईस कमी वापरा. ही एक ह्या फ्रेडून परिवाराची खूप खासियत आहे. आणि आज जर तुम्ही बघितलं, एक मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की आपले फ्रेडून सर नेहमी आपल्यासारखे, त्यांना वाटतं की माझे वर्कर सामान्य आहे तर मी पण सामान्य राहावा. ते साधा आपल्या अंगाला शर्ट नाहीत घालत किंवा एखादा जॉकेट नाहीत वापरत किंवा एखादा हे नाही वापरत, तर ते नेहमी आपल्यासारखे सेम टी शर्टमध्ये वावरतात. हा एक त्यांच्यातला एक खूप मोठा गुण आहे की माझे कामगार आणि माझे ह्याच्याशी. आज आम्ही जेवायला बसल्यानंतर मला आवर्जून सांगावंसं वाटतं की सर येतात, आमच्या डब्यातला एक घास खातात. ही जी गोष्ट आहे ही खूप मोठी आहे आणि हा एक फ्रेडून परिवाराचा हा एक प्लस पॉईंट आहे. आज या ठिकाणी गेले 35-40 वर्ष जी लोक काम करत आहेत त्याचं एक उदाहरण आहे. आज आपल्यासमोर इथं रोहिदास उभा आहे. आज तो रिटायरनंतरही या कंपनीत आहे. ही एक खूप मोठी गोष्ट आहे आणि खरोखर अशी गोष्ट दुसऱ्या कंपनीत नाही घडत. आज कित्येक मुलं आहेत आपल्याकडं, जी मुलं आपल्या कामगारांची आहेत, पण ती कामगारांच्या मुलांना साहेबांनी सांगितलं की त्यांना त्या ठिकाणी वॅकन्सी असो अथवा नसो त्या मुलांना कामावरती घे. हा सरांची मला ऑर्डर आहे. आज मला अभिमानानं सांगू शकतो मी तुम्हाला, आपल्याकडे किशन पवार आहे, त्याची मुलगी आज आपल्याकडे आहे. आपल्याकडं आपल्याकडं हंडोरे रिटायर झाले गेल्या 4 वर्षापूर्वी, आता प्रोडक्शन टीम खेळत्या, त्यांना माहीत आहे हंडोरे कोण होते. आज ते रिटायर झालं, त्यांचा मुलगा आज आपल्या ऑफिसला कामाला आहे. संतोष पाटील मेंटेनन्सचा, त्याचा मुलगा आज आपल्याकडं ऑफिसला कामाला आहे. मला खरोखर अभिमानाने ही गोष्ट सांगावी वाटते आणि मी आज ह्या माध्यमातून आपणास सर्वांना सांगू शकतो की तुमच्या मुलांसाठी फ्रेडूनचे दरवाजे नेहमी ओपन आहेत आणि सर्व जे बी मुलं कॅलिबर आहेत आणि ज्या मुलांसाठी जे बी मदत करण्याची जी गोष्ट आहे हा फ्रेडून परिवार त्यांच्या मुलांसाठी करेल, हा एक मी आत्मविश्वास देतो. आणि जे तुम्ही टीम स्पिरिट ह्या ठिकाणी 2 दिवस ठेवलेलं आहे, हे टीम स्पिरिट 365 डेज ठेवा. तुमची कंपनी तुमच्या सोबत आहे, तुमचा फ्रेडून परिवार तुमच्या सोबत आहे, हे एक मी मॅनेजमेंटच्या माध्यमातून एक तुम्हाला आश्वासन देतो. आणि खरोखर हे जे आपण आज 2 दिवस या ठिकाणी या मैदानामध्ये जे दाखवलेलं आहे आपलं एक टीम स्पिरिट, मला ते टीम स्पिरिट कंपनीमध्ये बघायचं आहे. माझी ही अपेक्षा आहे तुमच्याकडून, मला हे टीम स्पिरिट कंपनीमध्ये बघायचं आहे आणि त्या टीम स्पिरिटप्रमाणे तुम्ही ते वागायचं आहे, ही माझी एक अपेक्षा आहे. एक फ्रेडून परिवार, एक मॅनेजमेंट टीम म्हणून मी एक तुम्हाला आश्वासन देऊ शकतो की कंपनी सदैव तुमच्या पाठीशी उभी आहे, सुख दुःखात प्रत्येक ठिकाणी उभी आहे आणि नेहमीच उभी राहील. फक्त तुमचंही सहकार्य एक मॅनेजमेंट म्हणून आम्हाला अपेक्षित आहे, तुमचं काम अपेक्षित आहे. तर माझी एक रिक्वेस्ट आहे, या फ्रेडून परिवारातली जी तुम्ही जॉब करता ती कधी एक नोकरी म्हणून बघू नका त्याच्याकडं, हे माझ्या परिवाराचं काम आहे म्हणून बघा. आम्ही सदैव तुमच्या सोबत आहेत. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. थँक्यू सो मच. धन्यवाद लक्ष्मण पवार सरांचे हे एक शब्द. इथून जे प्रेक्षक आहेत, जे खेळाडू आहेत, जे वर्कर आहेत, त्यांनी कानी घेतले तर खऱ्या अर्थानं तुमच्या आयुष्याचं सार्थ निश्चित स्वरूपात आहे. ज्या खऱ्या अर्थानं ज्यांनी ऊर्जा दिली, प्रोडक्शन टीममधनं जेवढे चौकार येतील त्या चौकाराकरिता 200 रुपये, सिक्सरला 500 रुपये, आकाश आणि सुमित यांच्याकडनं 7 धाव्यांची गरज आहे. खऱ्या अर्थानं खूप चांगलं ज्या पद्धतीनं ज्यांनी मार्गदर्शन केलं. ॲज अ क्रिकेटर म्हणून तुम्ही ज्या पद्धतीनं टीमवर्क करता त्याच पद्धतीनं आपण ज्या कंपनीमध्ये काम करतो, ज्या कंपनीनं आपल्याला निश्चित स्वरूपात इथून संधी दिली, त्या कंपनीसाठी देखील प्रत्येकजण आपलं डू द बेस्ट मिळेल या आशेस फ्रेडून सर सगळ्यांकडे पाहत आहे. राजेश पाल सर न्यूट्रिशन मार्केटिंग हेड आणि जगत श्री गणेश सर इथे आहेत. अडॅरो
नवीन डिव्हिजनकरिता ते निश्चित स्वरूपात आलेले आहेत. आणि त्याचबरोबर मिलिंद शेडगे सर देखील आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. या मॅचमध्ये आता प्रोडक्शन संघ जवळपास पुढे पोहोचलाय आणि जर त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केला तर पाटलांचा बैलगाडा हे सॉन्ग झालं पाहिजे ही त्यांची मागणी आहे. आणि इथे विजयाचा चौकार शंखनाद फायनलचा मॅच. एका बाजूला फ्रेडॉक्स सनरन मेंटेनन्स तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो फ्रेओसी पॉवर अर्थात प्रोडक्शन. या सामन्यांमध्ये डीजे. चला या टॉससाठी एका बाजूला QC आणि त्यांच्या विपक्षात आपण पाहतायत पॅकिंग. मेहताब सरांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. चला या टॉससाठी या मेहताब सर कालच्या दिवसात ॲज अ खेळाडू म्हणून चांगलं क्रिकेट ज्यांनी दाखवलं आणि आता त्यांच्या शुभस्ते मॅचचा कॉइन स्पिन होईल.